शारदीय नवरात्रोत्सवात आज ललिता पंचमी निमित्त भाविकांच्या गर्दीत त्र्यंबोली मंदिरात आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीचा सोहळा पार पडला। त्र्यंबोली टेकडीवर कोहळा फोडण्याचाही विधी उत्साहात संपन्न झाला। गुरव घराण्यातील कुमारिका सागरिका विक्रम गुरव हिला कोहळा फोडण्याचा मान मिळाला। कोहळा मिळवण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती, त्यामुळे पोलिसांना मोठी कसरत करावी लागली। दरवर्षी टेमलाई मंदिर इथं कोहळा फोडण्याचा विधी नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी असतो। मात्र यंदा उगवती तिथी 6व्या दिवशी आल्यानं सोमवारऐवजी आज हा विधी आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यानिमित्त संपूर्ण मंदिर फुलांच्या माळांनी सजवण्यात आलं होतं। पालखी मार्गावर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या। भाविकांच्या सोयीसाठी मंडप उभारण्यात आला होता। टेमलाई टेकडीवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते। पाळणे तसंच खेळण्याची दुकानं सजली होती। संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता। युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालुजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी अंबाबाई आणि त्र्यंबोली भेटीचा सोहळा पार पडला। मंदिरासमोर मानाचा शेंदूर लावलेला पाषाण आणि कोहळा घोंगड्यावर ठेवला होता। दोन्ही देवीच्या भेटीनंतर कोल्हापूरचे प्रतीक म्हणून गुरव घराण्यातील कुमारिका सागरिका विक्रम गुरव हिच्या हस्ते कोहळा फोडण्यात आला। कोहळा फोडताच कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी एकच झुंबड उडाली होती। दरम्यान आज त्र्यंबोली देवीची सिंहासनारूढ पूजा बांधण्यात आली होती। तर हा 6वा दिवस आहे, परंतु उगवती जी आहे तिथी ती पंचमीची दिवशी जी तिथी आहे ती आज असल्यामुळं आज पंचमीचा सोहळा इथं पार पडलेला आहे। आजच्या दिवशी त्र्यंबोली देवीची सिंहासनारूढ पूजा केलेली आहे आणि या 5व्या दिवशी त्र्यंबोली देवीला साक्षात अंबाबाई इकडे भेटीला येत आहे। तर ते भेटीला येण्याचं कारण म्हणजे जेव्हा अंबाबाईने कोल्हासूर राक्षसाचा वध केला त्या वधाचे प्रित्यर्थ एक मोठा सोहळा आयोजित केला होता आणि त्या सोहळ्याला अंबाबाई तिची सखी किंवा मैत्रीण आहे त्र्यंबोली देवी तिला बोलवायचं विसरते आणि त्यामुळं त्र्यंबोली देवी इकडं रुसून एवढ्या लांबून बसलेली आहे। तर तिचा रुसवा काढण्यासाठी म्हणून प्रत्यक्ष अंबाबाई आज इथं पालखीत बसून येते आणि प्रत्यक्ष गळाभेट त्या दोघींची इथं झालेली आहे। आणि त्यानंतर त्र्यंबोली देवी म्हणाली की या ज्या सोहळ्याचं रूप आहे किंवा स्वरूप आहे कोल्हासूर राक्षसाचं वधाचं प्रात्यक्षिक आहे ते माझ्या सभामंडपामध्ये इथं पार पाडावं अशी विनंती केल्यानंतर आज या 5व्या दिवशी कोल्हासूर राक्षसाच्या वधाचं प्रात्यक्षिक या त्र्यंबोली देवीच्या सभामंडपामध्ये पार पडलेलं आहे। आणि आज ही जी देवीच्या रूपामध्ये कुमारिका सजलेली आहे तिच्या हस्ते कोल्हासूर राक्षसाच्या वधाचं प्रात्यक्षिक झालेलं आहे। ती जी मुलगी आहे ती सागरिका गुरव म्हणून आमच्याच गुरव घराण्यातील मुलगी आहे आणि तिच्या हस्ते कोल्हासूर राक्षसाच्या वधाचं प्रात्यक्षिक आणि हा सोहळा इथं संपन्न झालेला आहे। या सोहळ्यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवाडे, माजी नगरसेविका शोभा कवाळे आदी उपस्थित होते। या सोहळ्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यानं वाहतूक मार्गात बदल करण्यात आला होता। हुपरी कोल्हापूर रोडवर रेल्वे फाटक आणि उचगाव अशा दोन्ही बाजूनं बॅरिगेड्स लावून वाहतूक बंद करण्यात आली होती। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शांततेत आणि भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला। दिवसभर भाविकांची गर्दी आणि उत्साह कायम होता।